मी त्यांना विचारलं की मला भूताला पाहायचं आहे. तर ते म्हणाले तुला भूत नाही दिसणार, तुझा देवगण आहे. तर देवगणाच्या माणसाला भूत दिसत नाही, भूत त्रासही देतो, तुला त्रासही एवढा दिसत होता. पण त्यानंतर मी मुद्दाम तीनदा स्मशानात गेलो, शनिवारचा गेलो, मंगळवारचा गेलो, अवसेचा गेलो, वेगवेगळ्या वेळेला गेलो आणि बघितलं की आपल्याला भूत दिसतं आहे. तर मला काही भूत दिसलो नाही. माझा मला एक मित्र होता बाजू जातात, त्यामुळे दोघांना तर आम्हाला पोलिसांनी अटक करून की ते स्मशानात एकटं काय करतात म्हणून. पण आम्हाला भूत दिसलं नाही म्हटलं. मग भूत असावं असं कधी वडील सांगतात, त्याच्या आधारे नाही. बाबा पुढला मी प्रश्न तुम्हाला तुम्ही आज बोलले की तुमची भावंड ते माझ्या अनुभवाला सांगू शकतो की मी काय विकास त्या निवास आम्हाला बोलायला प्रचंड आवडतं. पण खऱ्यांकडे आणि कर्व्यांकडे कुठेही आलं की आम्हाला बोलण्यासाठी नंबर घ्यायला लागतो. बोलायलाच कळत नाही. सगळी माणसं इतकी बोलते की आपली बोलायची वेळ वाट पाहत लागली, पण नंबर घेऊन पाहिजे माझा नंबर बोलायचा. किंवा आमची मुलगी आता गेली नाही, जरावेळी येईल 8 वर्षाची, 7 वेळा भारतात आली आतापर्यंत. आणि तिला प्रचंड आवडते ते ना, कारण भावंड आणि सगळ्या घरात चालणाऱ्या सगळ्या गमती जमती आणि मजा. आणि तुम्ही ते एका घरात 7 भावंड होतं. आणि मी ऐकलं की तुमचं लहानपण गरिबीत गेलं, पण दिवस मग कष्टाचे होते का सुखाचे होते? आणि त्यावेळेची पद्धत अशी होती की हॉटेल्स नव्हती, तेव्हा माणसं पाहुणी आली की आमच्या घरी उतरायची. आणि आमचं घर खूप मोठं होतं, त्यावेळेस खूप माणसं आमच्याकडे उतरायची, पाहुणे आमच्याकडे असायची. आणि त्यामुळे आमचं घर नेहमी भरलेलं असायचं. आणि आई त्या सगळ्यांचं करायची, आई जमायची असतात खूप. ते आता आम्हाला लक्षात येत आई जमायची, त्यावेळेला ते वाटलं नाही. पण आगत स्वागत पूर्णपणे होतं. तर माझं वडील कमी बोलायचे, पण स्वागत मात्र पूर्णपणे करायचं. तुम्ही आईला कधी बघितलं पहिल्यांदा? तुम्ही आईला, माझ्या आईला पहिल्यांदा कधी बघितलं किंवा पहिल्यांदा तिच्याविषयी उल्लेख कधी झाला तुमच्या घरात? इंदुमती कर्वेला. मी लग्नाचा नव्हतो, मी लग्नाला उभा नव्हतो, मी परीक्षा देत होतो. आणि मी सांगितलं होतं की मी वाचताना झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तर त्यावेळेला माझ्या वडिलांनी तिची पत्रिका माझ्याकडे माझ्या लग्नाला पाठवली होती की ही मुलगी मला पसंत पडली आहे, तर तू तिला स्वीकार असं मला वाटलं. तुम्ही ती पत्रिका पाहिजे, वडिलांना दिलं. ही पत्रिका ज्याच्या पण ही लग्न केलेली मुलगी तो अत्यंत भाग्यवान आहे. पण मला असं लग्न करायचं नाही आहे, इतका नाही हे भाषा पण झाल्याशिवाय लग्न करणार नाही. तर तिला नुसता चांगला मला मिळू दे. या गोष्टीला 2 वर्ष झाली. 2 वर्षानंतर मी लग्नात उभा राहिलो. तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट होती, माझ्या बाबाची लक्षात होती. तर त्यांनी जाऊन लग्नांच्याकडे चौकशी केली की लग्नाची आहे का. त्यांना आहे. त्यामुळे लगेच ती मुलगी पसंत केली. ती पहिली मुलगी पाहिजे आणि तीच पसंत केली. ज्या दिवशी पसंत केली त्याच्याकडे होकार सांगितला, त्या दिवशी रात्री हरिबाबाच्या स्वप्नात आले आणि तिने मला आशीर्वाद दिला. त्यामुळे असं वाटतं की हे जन्मजन्मीचं नातं आहे. आणि नंतर मी जेव्हा पूर्वजन्म संशोधन केलं तेव्हा माझ्या लक्षात येतं की 3 जन्म माझ्या बरोबर आहे, 4था जन्म होता. आणि ऋषभ, करुणा म्हणजे अशी पडली झाले आहेत तुम्ही. म्हणजे आमच्या वेळेस कसं होतं, आपलं अनेक मित्र सगळ्यांच्या भेटा करायचं. आईने जेव्हा आई आम्हाला सांगते की आई जर बाबा जेव्हा बघायला आले आईला, तेव्हा बाबा आणि बाळासाहेब 2 जण होते आणि परीक्षाची बसली. आणि आईला कळलं नाही की नक्की कोण बघायला आले, याला पसंत करायचं नाही याला पसंत करायचं. आणि मी केलं अर्थातच. त्यानंतर असं हे होतं मला, म्हणजे पुण्या काय मी बसलेली आहे खेडेगावात आयुष्य गेलं. तर मला त्यामुळे मुलाची नवऱ्या मुलाची बोलायचं आहे, कसं आहे काय आहे चौकशी करायचं आहे, काहीही आम्हाला माहिती नव्हतं. आणि एवढं आम्ही ठीक नव्हतो तेव्हा. तर मी संपूर्ण खेड्यात वाढलेली आहे. वयाच्या 15 वर्षापर्यंत खेड्यात वाढले. तर नवऱ्या मुलाची बोलायचं चौकशी करायची, हा मुलगा का तर ते काही माहिती नव्हतं मला. आणि दादानी जो पसंत केला मुलगा त्याला लगेच मी हो म्हटलं. मी
आई आता म्हणाले की त्या खेड्यात पडल्या तर मला एक गोष्ट सांगते की अजूनही त्या अमेरिकेत आल्यानंतर मी गाडी करत असतो तेव्हा त्या मला असं सांगतात अरे इकडे इकडनं असं जा इकडनं इकडनं तसं जा मी 18 वर्ष अमेरिकेत होतो आणि मला पण कळलं नाही की नक्की कुठं कसं जायचं पण त्यांना बरोबर माहिती आहे. मी नेहमी आम्हाला प्रश्न पडतो आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात आपल्या आयुष्यात किती फरक पडला. ताईने कोळशावर दगडी कोळशावर केरोसिनच्या स्टोववर पंपाच्या स्टोववर गॅसवर आणि मग अमेरिकेत जाऊन मायक्रोवेव्हवर आणि तिथल्या कुकिंग इलेक्ट्रिक कुकिंग स्वयंपाक केला. स्वयंपाक केलेला आहे. तर मी आईला आता प्रश्न विचारणार आहे की हा जो तुमचा प्रवास झाला आणि आपण नाही खरंच म्हणतो ते आता मला माझ्या आयुष्यात वाटतं की अरे या 44 वर्षात जग केवढं बदललंय आणि यांच्याकडे बघितलं म्हणजे ते काहीतरी अजबच म्हणजे विश्वासाच्या पलीकडे जग बदललंय. तर तुम्हाला हा प्रवास सगळं जर तुमचं जग बदललं आणि तुमचं ते बाबांमुळे म्हणजे गावाबाहेरचा नवरा नको असं म्हणताना लग्न करून 2 महिने तुम्ही माईनगरला गेला. लग्नानंतर म्हणजे पुढे वर्षाहून तू पुण्यात आली पुण्याहून माळेनगर मिठापूर बरेच प्रवास तुझे वॉशिंग्टन पर्यंत झाले बाळांबरोबर. माझी मुलगी वर्षाची कुलाबा जिल्ह्यातलं पेणगाव ह्याच्यातलं वरसाई म्हणून एक छोटं खेडेगाव आहे आणि अजून सुद्धा ते खेडेच आहे इतक्या वर्ष झाली तरी खेडेगावच आहे काहीही सुधारणा झालेल्या नाही तिथे. आणि आमच्या गावाला शाळा नव्हती फायनलपर्यंत शाळा फक्त त्यावेळी झाले आणि मग आम्ही पेणला गेलो म्हणून माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. 10वी त्यावेळेची 11वी आणि मग पुढे पुण्यात आलो. मग पुण्यात आल्यावर माझ्या पाठची भावंड सगळी मग पुण्यात आली. दादांना आमच्या शिक्षणाची प्रचंड आवड होती पण वडील आजोबा माझे खूप हे झाले त्यांनी सगळी आमची घरची प्रचंड शेतीवाडी पिकार होती. तर आजोबांनी सगळी जबाबदारी वडिलांवर टाकली. मग त्यामुळे वडिलांचं शिक्षण झालं नाही पण त्यांना शिक्षणाची आवड होती म्हणून त्याने आम्हाला पेणला शाळेत घातलं. मी आणि माझी धाकटी बहीण ही रेवती इथे बसले त्या दोघींसाठी आमचं शिक्षण झालं. मग नंतर एक एक भावंड येत गेली पण पेणचं शिक्षण पण अपुरा पडलं कारण 10वीपर्यंत तिथे मॅट्रिकपर्यंत शाळा होती. पण मग आम्ही पुण्याला राहायला गेलो. मग पुण्याला गेल्यानंतर मग थोडीशी मग आपोआप ते लग्नाचं वय हे सगळं झालं. आणखी मग कशाला लग्नाचा तो त्याने सांगितला आणि दादाने मुलं बघितली होती त्याच्यात एक मुलगा बडोद्याचा आहे म्हणून नकार लावला की मुलीला पुण्याच्या बाहेर एवढ्याला बडोद्याला कशाला द्यायची. आणि नंतर हीच मुलगी मिठापूरला पण गेली आणि वॉशिंग्टनपर्यंत जाऊन पोहोचली. हो ना पण दादाने आमच्या बडोद्याचं ठिकाण नाही म्हणून सांगितलं होतं कारण एवढ्या लांब नाही द्यायची कसं. पण मग आता त्याच्या पलीकडे म्हणजे आम्ही मिठापूरला 5 वर्ष राहिलो. मिठापूरच्या पलीकडे अमेरिका झाली आता तिथे 5 वर्ष राहिलो. म्हणजे खेड्यातनं एकदम खेड्यातनं मी एवढा प्रवास करेन मला कधीच वाटलं नव्हतं. पण माझा मी 5 वर्ष अमेरिकेत राहिले तरी अमेरिकेची ओढ लागली आहे. इथल्या मातीची जी ओढ आहे त्यातच मी अजून रमलेली आहे. अमेरिका महाराजाच्या तुम्हाला एक आठवण सांगतो. बाबा जेव्हा अमेरिकेतून वयाच्या 57-58 वर्षी रिटायर्ड होऊन परत यायला निघाले नातवंडांना ही आठवण मुद्दाम नाही का तर बाबांचं घरी म्हणजे त्याच्यानंतर अमेरिकेत अजून एक 70-75 वयापर्यंत लोक काम करतात. खूप काही असं प्रचंड म्हणजे हजारो लाखो डॉलर्स महिन्यासाठी वर्षासाठी मिळू शकतात. पण बाबा ते सगळं सोडून भारतात यायला निघाले होते. तर त्यांच्याकडे मित्राच्या गप्पा चालू होते आणि गोरा मनुष्य पण आला. तर त्यांनी बाबाला विचारलं की युअर सो यंग 18 वर्षाचा असतो भारतात कसा परत निघून चालू आहे तू काही तुझ्या म्हणजे रिटायरमेंटची काय सोय केली आहेस का नाही तर मग पैसे नसतील उद्या गरिबीत राहायची पाहिजे. तर बाबा म्हणाले नाही मी भारतात चालू आहे कारण माझ्याकडे 4 मिलियन आहेत. मनुष्य खुर्चीवर खाली मध्ये खेळली म्हणजे ह्या माणसाकडे 4 मिलियन. अमेरिकेतला बॉस पण समोरून जातो पण चकित झाला की तुला एवढं नाही देत पगार 4 मिलियन कुठून आले. आपल्याला गेली तरी कधी गेली 4 मिलियन मिळवलं तरी कुठे. तर ते एकदम आवाज आलेली माणसं पण बाबा असं म्हणाले की मला भारतात 4 नातवंड आहेत ते माझे 4 मिलियन त्यांच्याकडे मला नाही. बाबांना तुम्ही सगळेजण ओळखतात. मी मगाशी त्यांना प्रश्न विचारला होता की गरिबीत जर आयुष्य गेलेलं असेल माणसाचं तर स्वभावाने चिकट होतं किती पैसे मिळणे नुसतं ते एक कागदोपत्री राहतं ना की धनवेचावे उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी हे फक्त कागदावर राहतं ते मनात येत नाही. पण बाबांकडे बघितल्यावर सतत असं जाणवतं की या माणसाला कोणालाही काहीही देताना ते जणू त्या माणसातच आपल्याकडे अशा पद्धतीने त्याला ते उदारपणे देत असतात. तर हे कसं काय तुम्ही गरिबीत वाढला आणि तरी सुद्धा तुम्हाला पैशाचा मोह कधीच कुठेच अडवू शकला नाही.
आणि याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. त्यांचे माझ्यावर संस्कार केले, प्रामाणिकपणा केले. माझे वडील म्हणजे ना अति प्रामाणिक होते, पण तो माझ्यावर संस्कार मात्र झाला की आपण चोरीचा पैसा कधी वापरायचा नाही, खोटा पैसा कधी वापरायचा नाही. त्यामुळे मी 50 वर्ष अकाउंटिंग क्षेत्रात घालवली, पण कधीही पैसे झाले. आणि लोकांना एक मोठं आश्चर्य वाटतं की इतक्या वेगळ्या लेवलला काम करून आणि पैशाची संधी असून मी कधी काही केलं नाही. आणि मी त्या इंटरव्ह्यू ऑडिटर होतो, तर माझ्याकडे मग लोक सांगायला येते की आमच्या माणसाने असं असं केलं आहे, तर ते तुम्ही शोधून काढू शकता. तर मी त्यावेळेला सांगायचो की मला सांगितलं तर मी करेन, आपण मी काही इन्व्हेस्टिगेट करणार नाही. तर माझं ते तसं काम नाही आहे की मी जाऊन कुठे करावं. आणि मग काही ठिकाणी मला सांगायचं आहे मॅनेजमेंट की मी अशाकडे दुर्लक्ष करतो, तर म्हणजे ठीक आहे, दुर्लक्ष करतो, दुर्लक्ष करतो. पण मी स्वतः माझं तरी ते छोटं उदाहरण सांगतो की निवृत्तीनंतर सुद्धा मी 5-6 वेळा अमेरिकेत गेलो, काय करते. तर शिकागोला मी हॉटेल विकत घेतलं होतं $50 मिलियन. तर त्यावेळेला मी फायनान्सला म्हणून तिथे गेलो होतो आणि आमचा चेअरमन जो होता अमेरिकेचा चेअरमन, दोन्ही नगर, त्यांनी दोघं तिथे गेलो आणि दोघांनी ते पेपर केलं, तयार केल्या, आपण केलं. आणि ते आमचं प्रोसिजर चालू होतं तेवढ्यात नेहमीला भारतातून बोलावं आलं की अर्जंटली तुला भारतात जायला पाहिजे. तर मग तिथे प्रश्न पडला की आता करायचं काय, कारण अजून सगळी देणी द्यायची होती. आम्ही हिशोब केला तर $30 मिलियन घ्यायचं होतं. म्हणजे कागदोपत्री झालं होतं, पण प्रत्यक्ष चेक दिलं नव्हतं. तर तो म्हणाला की आता असं करतो म्हणे, मला ते दुसरा मार्ग दिसत नाही आहे म्हणे, मी ब्लँक चेकवर तयार करतो, तू करून ते $30 मिलियन ते देऊन टाकतो. तर मला त्याचं एवढं दडपण आलं की $30 मिलियन आपण कसं काय करायचं. पण मी त्या चेकबुककडे चेकबुक इतकं व्यवस्थित घेऊन गेलो, 2 वेळेला दोनदा पाहायचो चेकबुक आहे. नंतर मला असं वाटायचं की दुसरा कोणी आपल्याला पण करू शकतो ना, माझी चेकबुक. पण तसं झालं नाही. ते $30 मिलियन दिले, पण मला बॉसनी माझ्यावर विश्वास दाखवला ना, हे छोटंसं विषय. आपल्या प्रामाणिकपणाला एक किंमत असते, आपल्या भाषेविषयी व्हॅल्यू म्हणतात, त्याचे व्हॅल्यू त्याला असते की आपल्याला पटते. आणि असं वाटतं की त्याच्यात जो अभिमान आहे तो खूप वेगळा आहे आणि त्या अभिमानाने आपण बोलून जातो आणि असं वाटतं की आपण खूप चांगलं घेतलं आपल्या आयुष्यात. बाबा, तुम्ही प्रामाणिक होता, सच्ची होता, पण तुम्हाला तुमच्यावर एका देशातून पळून यायची वेळ आली. पोलीस तिथल्या लोकांना चुकवत घाबरत एका देशातून तुम्ही पळून आला, हे कसं काय झालं? त्रिनिदाचं तुम्हाला पळून यायला लागलं, तुम्ही एवढे प्रामाणिक असतो नाही. म्हणजे एवढे प्रामाणिक बनवलं पण त्याला पळून नाही लागलं, लोकांना चुकवत स्वतःच आपण पळून आले त्याच्यावर. सरकारनं दंडून पळून आले. ताजने हॉटेल्स घेतली चाललायचं, त्याच्यात ट्रिनिदाद टोबॅगो म्हणून एक देश आहे, मिडल ईस्टमध्ये आहे. तर तिथलं एक हॉटेल आम्ही घेतलं होतं. तर ते हॉटेल तिथल्या सरकारी मालकीचं होतं, पण आम्ही चालवायला गेलो होतो आणि 2 महिने ते चालवलं. आणि आता काही ते चालवणं शक्य नाही, त्याच्यात तोटा होता आमचा. आता आमच्या लक्षात आलं, कारण आम्ही ॲग्रीमेंट करताना आम्ही फसवून गेलो होतो. तर मग तिथून त्या ॲग्रीमेंटमुळे बाहेर कसं पडायचं हा प्रश्न पडला. तर मग शेवटी असं ठरलं की तिथून पडून जायचं सगळ्यांनी. पण एकदम पडून गेलं तर लक्षात येईल त्याच्या. तर म्हणून मग एक करून आम्ही पडून तिथं गेलो. तर मग शेवटी कोणी यायचं, पण शेवटचा सापडू शकतो. तर मी सांगितलं नाही, मी सगळं शेवटी येईल आणि काय म्हटलं होईल त्याचं तुला काही म्हटलं. म्हटलं मी आज प्रामाणिक आहे, तर मला म्हटलं की धोका वाटत नाही ते पुढे. तर मग सगळे निघून गेले, माझे 10 दिवस सगळं लेक्चर गेलं. आणि मग मी शेवटच्या दिवशी तिकीट आल्याने बुक केलं होतं. तिथून टोबॅगोला आमचं हॉटेल होतं, तिथून मी ट्रिनिदादला गेलो. आमच्या चेअरमनचं हॉटेल तिथे होतं, त्या हॉटेलच्या चेअरमनचं. त्याच्याकडे गेलो, त्याच्याकडे चहा घेतला, गप्पा मारल्या. त्यानंतर आता मी जातो, तो म्हणा मी तर गाडी देतो, माझी गाडी करत पोचते. तर मला ती गाडी नको होती, तर मी कुठे चालले तर सांगायचं नको मला. तर म्हटलं नाही, मला थोडंसं शॉपिंग करायचं, मला ती केली. आणि मग तिथून मी बाहेर पडलो आणि एक टॅक्सी करून स्टेशनला गेलो, एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टला मला तिकीट काढलेलं होतं, पण मध्ये वेळ होता मला.
म्हणून मग शॉपिंग करायला त्याच्या तिकडे विंडो शॉपिंग म्हणतात तसं नाही केलं. आणि त्या चेकिंगला मी आत गेलो तर तिथे मला त्या माणसाने आढळलं सेक्युरिटीच्या माणसाने. तर माझ्या मनात पहिला विचार आला की आपली थोडी उघडलेला आहे होते आता आपल्याला आत द्यायला आला. तर म्हटलं काय होते त्याने बोल जाऊ की आमच्या साधा त्याच्यावर बोल होता तिथे गेलो तर म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमच्याजवळ शस्त्र आहे म्हटलं शस्त्र आहे माझ्याजवळ तर काय उघडा काय बोलले तुम्ही तिथे पेपर कटर विकत घेतला तो 10,000 दिसत होता तर तो त्या यंत्रामध्ये दिसला जातो तर तुम्हाला हे होऊ शकतं नाही पेपरचा गेला माहिती घेतलं जा. पण ते तिथून बाहेर पडलो विमानात येऊन बसलो विमान सुटलं आणि मग मी श्वास काढला की जरा आपल्याजवळ यशस्वी झालं आपण विचारणं निश्चितपणे बाहेर पडलो. मुंबईमध्ये गेली तर त्यावेळेला रजनीश मुंबईत राहते आणि मग त्या वीकेंडला मी पुण्याला गेलो. तर माझा प्रज्ञाचा कोणाला पसंत नव्हता आणि बायको आणि माझं लोकांना फक्त मान्यता होती. गेलो तू काम माझ्याकडे तुझं काळजी आणि बायकोची मला मी परवानगी मिळवली रोज तिच्या पाठीचे डॉक्टरचे माझा प्रयोग केला. 1 वर्ष तरी सरकार गेला आणि मग बायकोचं पुढे पाहिजे म्हणून मी शेवटी त्या दोघांना तिच्याकडे असं कळत तिच्यामध्ये भांडणीत पडलं. मग नंतर मी विकेंडला पुण्याला गेलो तर गेल्या आईला माझ्या नेहमीच्या पद्धतीने आपण डोळ्यात काढलं आणि आईला विचारलं की काही तुम्हाला किती राबवले ती म्हणून मी राबवलं नाही या वर्गाने सांगितलं होतं हा मुद्दा करण्यात येईल. माझ्याकडे मी चोपन खाली गेली आणि मी 71 खाली संध्या देऊ शकेल त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा मुद्दा करण्यात येईल. मलाही खूप आश्चर्य वाटलं आणि पुढे ती मुलांनी त्याप्रमाणे या उत्तर गोवाने एका प्रवचनात सांगितलं होतं की तुझ्या भावाला मूळ नाही आहे बायको हिंदू राहिलं तू एकटा आणि तुला 3 मुली तुला मुलगा नाही आणि बोला भाऊ नव्हता म्हणजे वडिलांना त्यामुळे आपला वंश संपता येतो. तर त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा वंश संपतो तेव्हा शेवटचा माणूस कन्याती होतो. परंतु संन्यासीला त्यांचं भविष्य कळलं तर मला एवढं सोडून आलं म्हणजे आपण तेवढी मोठी जबाबदारी आहे माझ्यावर तर नुसतं संन्यास वेगळं वेगळं आणि खरं संन्यास येऊन वेगळं तर ती माझ्या जबाबदारी असं मला सतत जाणीव आहे तशी आणि अजूनही पूर्ण संन्यासी गरज नाही आहे पण त्यावेळी माझी पावलं पडते. म्हणजे आपण आधी म्हटलं तेव्हा छोटी नागपण आले शेवटच्या प्रत्येकाला नागपंडाने सांगितलं होतं की स्वामीनाथन विषयीच्या प्रवासाबद्दल काही बोलायचं नाही फक्त केशव हरिहर तिथे थांबायचं आहे. त्यामुळे मी एकदम पुढी शेवटी म्हणणार आहे की त्यांनी म्हटलं की हा म्हणाले की हा त्यांचा दोघांचा तिसरा एकत्र जन्म आहे तर दोघांना प्रश्न आहे पुढला जन्म जर तुम्हाला मांडलं तुम्हाला तुम्ही पुण्यात मिळालं माणसाचा जन्म होणे मिळेल किंवा मिळणारच नाही कुठला जन्म पण जन्म मिळाला तर तुम्हाला आपापल्या जन्मात काय करायचं आहे आणि एकमेकांबरोबरच परत संसार करायचा आहे का नाही. लोकांना प्रश्न आहे मला अध्यात्माची अजिबात आवड नाही आहे कारण त्यांच्या विषयात अजूनपर्यंत अनुभव नाही आहे. त्यामुळे आम्ही जर पुढच्या वेळेला तर संध्या गेला तर मला काही प्रत्येक जमणार नाही. तुम्ही बाबा नाही माझ्यावरती कसं होतं की माझ्या अनेक तुमचं मैत्रिणी तर काही तरुण मैत्रिणी आहेत त्या मला म्हणतात की बाबा तुमच्यासारखे वडील आम्हाला भेटायला पाहिजे तर पुढच्या जन्मी ती जाऊन बदल झाला आणि मला तिघी चौघीने आली असं 2 टीव्हीचा विचार त्याने सांगितलं की अशी काही शक्यता दिसत नाही आहे मग कशावर कसं मला आत्ताच्या अनुभवाला असं वाटतं की पुढच्या जन्माने की धर्माचा जन्म असायचं नाही मैत्रीणच लास्ट जवळ या असं आपण नेमकी असं काही मला वाटत नाही आहे तर मी लग्नच करीन असं मला वाटतं त्यामुळे पण पुढला जर असला
तर परत संन्यासी प्रवास अकाउंटंट व्हावं. नाही, संन्यासीचा अर्थ आध्यात्मिक प्रवास असं जर पाहिलं तर मग आध्यात्मिक प्रवास चालू झाला तसं सुरू झालं. आता तो थांबू शक्य नाही, तो अलीकडे कधीकधी विकसित करतात. पण ह्या प्रश्नावर एक प्रश्नोत्तर अशी संपूया. मला म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या मनात काही प्रश्न आहेत, सगळ्यांना बाबांना काही सांगायचं आहे, परत आपण हे प्रश्न संपून परत मी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बाबांचा सर्वात मोठा नातू आणि आता सूत्र आपापल्या चालले आणि नागपूर गेली दुसरी गेली